स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. जया शिर्डीवाली. तर मला माझा व्हिडिओ बनवण्याचं कारण आज असं आहे, तर खूप सारे भाऊ मला म्हणजे फेक भाऊ म्हटलं तरी चालतंय अशा कमेंट करतात, तुमच्या पोस्ट जातीवादी आहेत, जातीवादी तुम्ही भडकवायचे कामं करतात तुम्ही. पण त्यांना मला सांगायचं आहे, आपल्या जातीसाठी आपल्या आरक्षणासाठी जर पोस्ट टाकणं तुम्हाला जातीवादी वाटत असले तर असे जातीवाद आम्ही हमेशा करणार, कायम करणार. पण हा जातीवाद नाही आहे. आम्ही आमच्या लेकराबाळांसाठी लढतो आहे. तुम्हाला भेटलं आहे सगळं फुकट, तुम्हाला काही लढायची गरज नाही आहे, त्याच्यामुळं तुम्हाला तसं वाटत असेल. पण आम्हाला तर हे जातीवाद वाटत नाही. आणि जातीवाद कशाला म्हणतात सांगू का मी तुम्हाला, की सगळी महाराष्ट्र पडलेला असून, सगळा पूर्ण महाराष्ट्र पडलेला असून अंतरवालीतच जाऊन रॉली काढायची. कारण तिथं मनोजदादा राहत आहे, मनोजदादाचं गाव आहे, तिथंच जाऊन रॉली काढायची. अंतरवालीजवळच जाऊन उपोषण करायचं. ह्याला म्हणतात मुद्दाम हटीवादपणा करून जातीवाद करणे, ह्याला म्हणतात जातीवाद. तर माफी मागते सर्वांची, पण हा जातीवाद तर मी करतच राहणार. असला जातीवाद जर असला, हे पोस्ट करणार जर असला तर मी करतच जाणार. कारण की हा सवाल लेकराबाळांचा आहे. कारण की ऑलरेडी मराठा ओबीसीच आहे. पण ते काही वर्षापूर्वी तुम्ही सर्वांनी ते लुटलेलं आहे आणि तुम्ही सर्वांनी हडप केलेलं आहे. ते फक्त वापस घेण्याचा प्रयत्न आहे, बळच घुसायचा प्रयत्न नाही. हा तुम्ही म्हणता ना ताटातलं, विचार करा तुम्ही जरा. काही काळापूर्वी कोणी कोणाच्या ताटातलं खाल्लंय? आम्ही तर तुमच्या ताटातलं मागत नाहीत, आम्ही सरकारकडून मागतोय. तरी जर तुम्ही ताटातलं म्हणत असला तर काय म्हणावं तुम्हाला? स्वतःच्या मनाला विचारा, कोण कोणाच्या ताटातलं खातंय. असं बोलण्याआधी 10 वेळेस विचार करत जा. म्हणजे आमच्या लेकराबाळासाठी आम्ही जर प्रयत्न करणं तुम्हाला जातीवाद वाटत असेल तर खरं धन्य तुम्ही विचार. आणि दादांवर टीका करणाऱ्यांना मला एकच सांगायचंय, तुम्ही टीका करून 2 दिवस व्हायरल होऊ शकतात. नंतर तुम्ही सांदीतच पडणार आहात. कारण ओरिजिनल सोनं ते सोनंच असतं आणि असं झाड मारलेलं, वरून पाणी मारलेलं ते कधी बी निघूनच जातं. ओके, त्याच्यामुळे जास्त तावात यायचं नाही. समजलं का?